हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मला फार छान वाटत होतं. एकदम सुंदर मूड झालेला माझा आणि मग मी विचार केलेला की कॉलेजला जायचं. तर मी कॉलेजला खूप लेट गेलेली कारण माझी अजिबात इच्छा नव्हती होत. काल सुट्टी घेतली, आराम केला असं वाटत होतं. आजही मस्त झोपूनच राहावं. बट नंतर विचार केलेला की आज इम्पोर्टंट मेजर प्रॅक्टिकल होणार आहे आमचं, जे की खूप इम्पोर्टंट आहे पेपरच्या दृष्टिकोनाने. तर म्हटलं जाऊ द्या, नाही आळसपणा सोडून जावंच लागेल. आणि आज होता थर्सडे म्हणजेच माझा उपवास. मग मी इथे भगर करत होती आणि आज येलो कलर आहे. येलो, येलो किती सुंदर दिसतो ना. येलो कलर आहे ना, मला नेहमी असं देवाच्या ह्याच्याने वाटतो नाही का, देवाचा कलर. एकदम असं पारंपरिक म्हणा. पण मला कुर्ती वेअर करायची होती येल्लोवाली. बट त्यानंतर मला समजलं की त्या कुर्तीचे काही बटन आहेत ते पडलेले. तर ते लावावं लागतील आणि एवढा काही टाईम नव्हता माझ्याकडे म्हणून मी टी-शर्टच वेअर केलेलं. आमच्या कॉलेजमध्ये पण सगळ्या टीचर्स लोकं हे कलर फॉलो करताय आणि इतक्या सुंदर, सुंदर साड्या त्या नेसून येतात. इतक्या सुंदर, सुंदर दिसतात आणि सेम म्हणजे लिटरली सगळे कलर्स फॉलो करताय. कारण मी बसने प्रवास करत असते. जर आज आहे ना येलो आहे किंवा रेड आहे, तर असं टोटली पूर्ण असा एरिया त्याच कलरने भरलेला दिसतो. त्या दिवशी तर मला ते लाल कलर नव्हता का सेकंड डे का थर्ड डेला, मला नुसतं ते गाणं आठवत होतं, लाल परी, लाल परी. कारण जिथे नाही पाहू तिथे रेड, रेड, रेड चालू होतं. बट हे खूप चांगली गोष्ट आहे. एकदम सुंदर असं वाटत होतं. बट असं नाही का सगळीकडे माणसं तर नक्कीच हसत असेल यार म्हणजे असो माझी बडबड चालूच राहील. त्यानंतर मी कॉलेजला आलेली आणि आज ना वातावरण खूप ऊनसारखं होतं. म्हणजे 4-5 ला एकदम नॉर्मल झालं रेग्युलरसारखं. बट सकाळी खूप ऊन होतं. मग मी आलेली कॉलेजला लेक्चर्स वगैरे केले. पण कॉलेजला आल्यावर समजलं की जे इम्पोर्टंट मेजर प्रॅक्टिकल होतं ते नाही होणार होतं. ते उद्या होणार आहे आणि ते प्रॅक्टिकलसाठी मी खूप एक्सायटेड आहे. कारण ते अंड्यावरनं आहे काहीतरी आणि मी सांगेल तुम्हाला. आणि मग मी घरी आलेली, केंद्रात गेलेली आणि काही भाजीपाला वगैरे पण घ्यायचा होता मला. मग मी तेही घेतलेला. मग घरी आल्यावर पेस्ट्री खाल्ली. मी खूप दिवसानंतर पेस्ट्री खाल्ली. परत मला तुम्हाला सांगायला आवडेल की मला पेस्ट्री सुद्धा खूप आवडते. मला काही नाही आवडत. मी खूप सगळंच खाते यार. तुम्ही हसत असाल मला. तर त्यानंतर तुम्ही हे जे पीठ बघितलं ना, हे मी केंद्रात जेव्हा गेली होती ना, मी घेऊन आलेली. ते ना त्यांनी ते पीठ दिलेलं आणि आपण आपल्या घरातलं एक वाटी ॲड करून त्यांना पोळ्या बनवून द्यायच्या आहे. म्हणजे ते कुठेतरी ते गरीब लोकं जे जेवू घालतात ना, त्यांच्यासाठी ते पोळ्या. तर मग मीही घेऊन आलेली. तर ते मी शनिवारी घेऊन जाईल, दाखवेल तुम्हाला. आता हे काही कंपल्सरी नव्हतं. नाही त्यांनी असं स्वतःहून दिलेलं. मी स्वतः तिकडे गेलेली. मला अशी हौस नाही का, की हे असं पीठ का वाटतंय? मग मी सगळं काही असं विचारलं त्यांना, की काय आहे, काय नाही. तर मग मीही त्यांना असं स्वतःहून बोलली, की "द्या, मलाही द्या, मी करून आणते पोळ्या." मला फार आवडलं, की आपल्या हातातून पुण्य होणार. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.